कविता एका उत्सुक लहान मुलाबद्दल आहे, ज्याला प्रत्येक गोष्टीबद्दल का हा प्रश्न विचारायची सवय आहे. पहिला भाग, प्रश्नांचा सिलसिला. आय नो अ क्युरियस लिटल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग वाय. मला एक उत्सुक छोटा मुलगा माहीत आहे, जो नेहमी का म्हणून विचारत असतो. वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय. हा का, तो का, तेव्हा का, आता का, असं का नाही, थोड्या वेळाने का. त्याचे हे प्रश्न कधीच थांबत नाहीत. दुसरा भाग, नैसर्गिक गोष्टींविषयी प्रश्न. या भागामध्ये तो मुलगा निसर्गात आणि आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारतो. ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शुड स्विम, वाय लेड अँड मार्बल सिंक. त्याला जाणून घ्यायचं आहे की लाकूड पाण्यात तरंगतं, पण शिसे आणि गोट्या मात्र बुडतात का. वाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो, अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. तारे का चमकतात, वारा का वाहतो, आणि आपण खातो पितो का का. तिसरा भाग, आकाश आणि पाणी. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय. ढग कशामुळे तयार होतात आणि ते आकाशातून प्रवास का करतात. वाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लावर्स डाय. सूर्य डोंगराच्या मागे का बुडतो आणि फुले का मरतात. चौथा भाग, विज्ञानाचे प्रश्न. या भागात तो मुलगा काही वैज्ञानिक क्रियांबद्दल प्रश्न विचारतो. ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. धमणीतून वारा बाहेर का येतो. वाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड वाय दी ओशन एब्स अँड फ्लोज. पॉप बंदुका पॉप असा आवाज का करतात आणि समुद्राची भरती ओहोटी का होते. पाचवा भाग, जीवसृष्टी आणि स्वयंपाक. ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स अँड वाय बॉयज कॅनॉट फ्लाय. माशांना कल्ले का असतात आणि मुले उडू का शकत नाहीत. वाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. किटलच्या नळीतून वाफ बाहेर का येते आणि आकाशातून पाऊस का पडतो. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. कोळसा का जळतो पण दगडाचा एक छोटा तुकडा का जळत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मॅरो इन द बोन. सफरचंदाच्या गर्भात बिया कशा पोचतात आणि हाडामध्ये मज्जा कशी तयार होते. सहावा भाग, रोजच्या गोष्टी. ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट, वाय स्पायडर्स ईट द फ्लायज. बर्फ का वितळतो, कोळी माशांना का खातात. वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. मधमाशी का डंख मारते आणि ईस्ट पिठाला फुगायला मदत का करते. सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ युल ट्राय. त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायला फार कठीण नसतात, जर तुम्ही प्रयत्न केला तर. बट अदर नो वन एव्हर येट हॅज फाउंड द रिझन वाय. पण काही प्रश्नांची कारणमीमांसा अजूनपर्यंत कोणालाच सापडलेली नाहीये. कवितेतून मिळालेला संदेश. मुलांनो, या कवितेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जगात सतत जिज्ञासू असणं आणि का हा प्रश्न विचारत राहणं खूप महत्वाचं आहे. जगातील प्रत्येक गोष्ट कशी घडते आणि का घडते हे जाणून घेण्याची इच्छाच आपल्याला नवीन गोष्टी शिकायला आणि संशोधन करायला प्रेरित करते. तुम्ही पण नेहमी प्रश्न विचारत राहा.